जम्बो साईज अफगाणी अंजीर. तुम्ही बघू शकता असा हा सॉफ्ट जम्बो साईज अंजीर आहे. हे बघा किती सीड्स आहेत त्याच्यामध्ये. हे पोटाच्या विकारांसाठी सर्वात बेस्ट, ज्याला म्हणतो आपण अफगाणी अंजीर. आजच्या रेटला फ्रूट वगैरे प्रत्येक सीझनला मिळत नाही, म्हणून त्याचे चिप्स अवेलेबल केलेले आहेत जेणेकरून ते पौष्टिक आहार पण मिळतील. याच्यात काय काय फ्रुट्स आहेत. पहिलं हे सगळ्यांनाच माहिती असेल, बी फॉर भेंडी. हे काय फरसबी, हे गाजर आहेत, हे सुरण आहे. सुरण असं मला वाटलं फ्रेंच फ्राईज असतं ना. बटाटा नाही, बटाटा सोडून, कारण बटाटा तर सगळेच विकतायत ना. हे बघा, हे आहे तुमचं बीटरूट, काकडीपासून सगळं येऊन जातं. तुम्ही बघू शकता आम्ही कण घेतला. हे बघा हा तर इथून झाला. आता आपण इथून दाखवूया. जितक्या वेळा प्रेस करणार तितक्या वेळा ऑइल निघणार. ही क्वालिटी आहे आपल्या ड्रायफ्रुट्स मध्ये. तुम्ही पण खाऊन प्रेक्षकांना सांगू शकता की क्वालिटी काय, म्हणजे त्यांना कळेल की खरोखर जे सांगतायत आणि असण्यात काय फरक आहे. अख्खा बदाम आहे. हा, अख्खा बदाम मिळणार त्याच्यामध्ये, आणि तो पण सेम क्वालिटीचा जो आपण विकतो. तसेच तुम्ही केसरचा फ्लेवर येणारच येणार, आणि जो मिल्कचा आहे तो तर येणारच येणार, आणि आल्मंड तर आहेच रॉ त्याच्यामध्ये, ते पण रोस्टेड आल्मंड. हे तुम्हाला कॅश्यू मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. मसाला कॅश्यूज मध्ये ग्रीन चिली आहे, रेड चिली आहे, पेरी पेरी आहे. हे सगळे फ्लेवर्स मध्ये तुम्हाला काजू पण मिळून जातात. तेवढ्या मोठ्या साईजचा जो पिस्ता आहे, तर ही क्वालिटी तुम्हाला इकडे बघायला मिळते. वाव, क्रंची आहे. हा आवाज होईल ना रेकॉर्ड, म्हणजे हा कुरकुरीतपणाचा आवाज होईल ना रेकॉर्ड. तर तसा क्रंची आहे, आणि एक खाऊन तुम्ही थांबू शकत नाही. हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. मंडळी, मी आज दादरला आलेली आहे. सध्या मी रानडे रोडवर उभी आहे, आणि मला एक खूप छान दुकान दिसलेलं आहे. जे मराठमोळा आहे त्यांच्याकडे खूप छान क्वालिटीचे ड्रायफ्रूट मिळतात, आणि हेच तुम्हाला आज मी एक्सप्लोर करून दाखवणार आहे. स्वस्त मस्त क्वालिटीमध्ये तुम्ही हे सगळे हेल्दी आणि छान क्वालिटीचे ड्रायफ्रूट खरेदी करू शकतात. सो मी आज जाणार आहे लिकानट ड्रायफ्रूट या दुकानामध्ये. सो या लिकानट ड्रायफ्रूट दुकानामध्ये तुम्हाला जायचं असेल तर कसं यायचं आहे? सगळ्यात आधी तुम्हाला दादर वेस्टला यायचं आहे. दादर वेस्टला आलात ना की रानडे रोडला यायचं आहे तुम्हाला. हा नक्षत्राचा सिग्नल क्रॉस करून, म्हणजे सुरती फरसांच्या गल्लीतून तुम्हाला सरळ सरळ चालत यायचं आहे. तुम्हाला प्रेमाचा चहा नावाचं एक दुकान दिसेल. तिथून जे आतमध्ये लेफ्ट हँड साईडला गल्ली जाते त्या साईडला जायचं. आपण जाऊयात, चला या. सो प्रेमाचा चहा नावाचं दुकान आहे. इथून लेफ्ट घेऊन मी सरळ सरळ या गल्लीतून चालत जाणार आहे. या. तर सेकंडरी भवन शासकीय कार्यालय आहे, त्याच्या बाजूलाच ना सनशाईन हाईट्स नावाची बिल्डिंग आहे. काळे गुरुजी मार्ग या मार्गला आपण आहोत सध्या, आणि आपण लेफ्ट हँड साईडला जाणार आहोत. बरोबर या बिल्डिंगच्या बाजूलाच असं आपण जायचं आहे, आणि लिकानट हे दुकान आपल्याला दिसतंय. सो आतमध्ये जाऊयात, आणि आपण हे सगळे ड्रायफ्रूट्स क्वालिटी आणि हे सगळं आपण एक्सप्लोर करूयात. चला या. तर आता आपण लिकानट ड्रायफ्रूटमध्ये आलेलो आहोत, आणि महेश सर आहेत आपल्यासोबत. खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये. फायनली वेळ मिळालाय माझ्याशी गप्पा मारायला. खूप खूप धन्यवाद तुमचे आणि चॅनलचे की आज तुम्ही लिकानट ड्रायफ्रूट दादरच्या या स्टोरला आलात. तर आमची पण खूप अपेक्षा होती की एकदा तुमच्यावर भेटावं आणि बोलावं की कसं हे सगळं वर्कआउट होतं, आणि खूप जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचता येईल. तर आमच्या मूल्यावरून तुम्ही आलात त्यासाठी खूप खूप आभार. कारण की भरपूर दिवसांपासून स्वतः मी दादर फिरत असते, आणि दादरमध्ये मला म्हणजे प्रत्येक ठिकाण माहिती आहे दादरमधलं. त्यातलंच हे एक दुकान भरपूर दिवसांपासून मला करायचं होतं, पण गर्दी बघून मी दरवेळी जात होते इथून. आणि एवढी गर्दी असते ना तुमच्या दुकानाबाहेर की मला आजसुद्धा इथे येऊन 4 तास बसावं लागलं, एवढी गर्दी असते. आणि तुमच्याकडच्या ड्रायफ्रूटची क्वालिटी तर आता अख्खा महाराष्ट्र जाणतो असं मी म्हणते. खूप छान क्वालिटीचं ड्रायफ्रूट त्यांच्याकडे मिळतं. मराठमोळे आहेत, आणि त्यामुळे दादरसारख्या ठिकाणी त्यांचं एक छान असं दुकान आहे. आणि अवघ्या 4 महिन्यात, मीच बोलते तुमच्या जास्त, अवघ्या 4 महिन्यामध्ये त्यांचा हा बिझनेस घराघरात पोहोचलेला आहे. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही यांना पाहिलं असेल, तर काय सांगाल दादा? सगळ्यात आधी कसं वाटतंय दादरमध्ये येऊन? म्हणजे 4 महिन्यामध्ये कधी असं वाटलंच नाही की आम्हाला इथे 4 महिने झालेत. असं वाटतं की गेल्या 40 वर्षापासून लोक आम्हाला ओळखतात. ते प्रेम आणि स्नेह लोकांनी आम्हाला दिलेलं आहे, आणि आमचं एकच ध्येय आहे ना की लोकांनी एक समजावं की आज तब्येतीच्या पुढे काही नाही. कारण दिवसाची सुरुवात आपण ज्या गोष्टीने करतो, जर तीच गोष्ट पौष्टिक असेल तर तुम्ही हष्टपुष्ट.
कारण जिथे आपलं एक डिसिजन चुकतो ना की हा यार हे थोडं स्वस्त पाहिजे पण ती क्वालिटी कॉम्प्रोमाइज करतो, ते आपण हेल्थला कॉम्प्रोमाइज करतो. बरोबर. कारण दिवसाची सुरुवात आपण अशा गोष्टींनी करतो ज्याच्यात जर क्वालिटी आणि हायजीन नसेल ना तर तिकडे आपण कुठेतरी चुकतो. आणि ह्या गोष्टींमध्ये मला तरी वाटतं ना की लोकांनी क्वालिटीवरती फोकस करावा, बरोबर. क्वांटिटीवरती फोकस नका. आणि जेवढं तुम्ही हेल्दी खाल तेवढं हेल्दी राहा. मी एवढंच सांगू शकतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून. तुमचं काय एज आहे? मी 46 रनिंग. क्या बात आहे. आणि फिटनेस बघा, हेच सगळं खाऊन. ठीक आहे, हे मी पहिल्यापासून खातो कारण मला एक गोष्ट माहिती आहे, हेल्थच्या पुढे कसलीच वेल्थ नाही. बरोबर. सो हेल्थ इज द बेस्ट वेल्थ इन आवर लाईफ. आणि मी प्रत्येकाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक सांगेन की स्वतःची काळजी घ्या. कारण जर तुम्ही स्वतःची काळजी घ्याल ना तर तुमच्या घरातल्यांची काळजी तुम्ही स्वतःहून घेऊ शकता. बरोबर. त्यासाठी तुम्ही निरोगी आणि स्वस्थ राहणं गरजेचं आहे. खरं आहे. सो आता आपण ड्रायफ्रुट्स बघूया, काय काय आहेत तुमच्याकडे ड्रायफ्रुट्स, आपण हे सगळं बघूया. चालेल. सो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला प्राइस नाही सांगणार आहे, कारण की जर तुम्हाला प्राइस जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला लिकानटमध्ये यायचं आहे आणि इकडे विचारपूस करायचे. मुळात इकडे तुम्हाला रिझनेबल रेटमध्ये हे सगळे प्रोडक्ट्स पाहायला मिळतात. त्यामुळे मी कुठचीच प्राइस तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार नाही, कारण की आपला कमेंट बॉक्स नाहीतर भरून जातो की ह्याची प्राइस सांगितली नाही, सांगितली असते तर बरं झालं असतं आणि वगैरे. प्रोडक्ट आणि रेंज Yes. भरपूर आहे. हां. तुम्ही कशा कशाबद्दल सांगा. बरोबर. तर जर कोणालाही काही इन्क्वायरीज आहेत तर तुम्ही पर्सनली आलात तरी चालेल किंवा DM केलं की बाबा मला हे पाहिजे, तर आपण त्यांना डायरेक्टली मेसेज करून पण त्यांचे रिप्लाय करू शकतो. येस. तसं आहे. सो आता आपण बघायला स्टार्ट करूया. येस. आता आपण बघूया. सर्वात पहिला हा जम्बो साईज अफगाणी अंजीर. तुम्ही बघू शकता असा हा सॉफ्ट जम्बो साईज अंजीर आहे. तुम्ही त्याची कलर बघू शकता, साईज बघू शकता. आणि एकदम फ्रेश आहे. हा एकदम फ्रेश. तुम्हाला मी दाखवतो किती ना. दिवसात स्टॉक आउट होतं तुमचं? हे दर 2 दिवसामध्ये स्टॉक आउट होतं. म्हणजे वीकेंडला तर काउंट करायचीच गरज नाहीये. तुम्ही बघू शकता हा अंजीर आहे. आता ह्याच्यामधले तुम्ही सीड्स बघू शकता. हे बघा किती सीड्स आहेत Yes. त्याच्यामध्ये. हे पोटाच्या विकारांसाठी सर्वात बेस्ट, ज्याला म्हणतो आपण अफगाणी अंजीर, तो तुम्हाला इकडे बघायला मिळेल. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईज आहेत. तुम्ही आता हा बघू शकता किती सुपर जम्बो साईज, ह्याला म्हणतात टायर अंजीर. हा इकडे अवेलेबल आहे. तसंच तुम्ही बघू शकता मॅकेडेमिया नट्स पण आहेत आपल्याकडे. हे तुम्ही बघू शकता. हे कशासाठी खायचं असतं, त्याचं महत्व पण सांगा. म्हणजे मॅकेडेमिया नट्स म्हटलं तर वेन टू ब्रेन साठी लागणारं सर्वात पॉवरफुल हे एक असतं. खास करून ज्यांना अल्झायमर, पार्किन्सन, डेमेन्शिया असे विकार असतात त्याच्यासाठी चांगले आहेत. तसं तुम्ही बघू शकता हे फ्रूटचे चिप्स आहेत. आजच्या रेटला फ्रूट वगैरे प्रत्येक सीझनला मिळत नाही, म्हणून त्याचे चिप्स अवेलेबल केलेले आहेत जेणेकरून ते पौष्टिक आहार पण मिळतील. तसंच तुम्ही बघू शकता आपल्याकडे मुगाचे लाडू आहेत, मेथीचे लाडू आहेत. येस, मुगाचा लाडू आहे. तसंच तुम्ही बघू शकता मेथी डिंकाचा लाडू आहे, पोहा मखाना लाडू आहे. हा तो पोहा मखाना लाडू आहे. असे हे सगळे प्रोडक्ट्स लाडूमध्ये पण, कारण आता कसं पावसाळा स्टार्ट झालाय, पावसाळ्यामध्ये आपल्याला इम्युनिटीची खूप गरज असते, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लाडू सुद्धा अवेलेबल आहेत. तसं तुम्ही बघू शकता हे गिर गाईचं तूप आहे, ते सुद्धा अवेलेबल आहे. दॅट इज मेड फ्रॉम मिल्क टू कर्ड अँड कर्ड टू घी. दुधाने दही, दह्याने तूप बनवलेलं आहे. म्हणजे दही कसं प्रोबायोटिक असतं, तर पोटाच्या विकारांसाठी पण पॉवरफुल, त्याच्यावर हाडांसाठी पण आणि डोळ्यांसाठी आणि ब्रेनसाठी पण, अशा सगळ्या गोष्टींवरती आपण काम करून त्याच्या हिशोबाने प्रोडक्ट्स डिझाईन केलेले आहेत. म्हणजे तुम्हाला फक्त खाण्यासाठी नाही, खाण्याबरोबर त्याची पौष्टिकता आणि त्याचे बेनिफिट्स ते पण शरीराला मिळायला पाहिजे. तसंच तुम्ही बघू शकता वेगवेगळे मध्ये आपल्याला आल्मंड्स विथ चॉकलेट्स मध्ये पण आहेत. जसं आता मुलं जनरली चॉकलेट्स वगैरे खातात, पण पॅरेंट्स म्हणतात अरे ते चॉकलेट्स खाणार, दात खराब होणार. मी म्हणतो विथ ड्रायफ्रूट देतो. ड्रायफ्रुट्स खात नाहीयेत, चला आपण त्याला मग आल्मंड टू चॉकलेट मध्ये गेलं. तसंच तुम्ही बघू शकता हे तुम्हाला कॅश्यू मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. मसाला कॅश्यूज मध्ये ग्रीन चिली आहे, रेड चिली आहे, पेरी पेरी आहे. हे सगळे फ्लेवर्स मध्ये तुम्हाला काजू पण मिळून जातात. तसेच मिक्स फ्रूट आहेत, ह्याच्यामध्ये तुम्हाला आवळा बघायला मिळतो. हे बघा हे सगळे बेरीज आहेत, बेरीजचे टाइप्स आहेत. क्रॅनबेरी आहे, चेरी आहे, ब्लूबेरी आहे, प्लमबेरी आहे. आता हे बघा एक मिल्क केसर आल्मंड चॉकलेट्स आहेत, ते पण तुम्ही बघू शकता. आणि हा तुम्ही पण खाऊन प्रेक्षकांना सांगू शकता की क्वालिटी काय, म्हणजे त्यांना कळेल की खरोखर जे सांगतायत आणि असण्यात काय फरक आहे. अख्खा बदाम आहे. हा अख्खा बदाम मिळणार त्याच्यामध्ये, आणि तो पण सेम क्वालिटीचा जो आपण विकतो. तसेच तुम्ही केसरचा फ्लेवर येणारच येणार, आणि जो मिल्कचा आहे तो तर येणारच येणार. आणि आल्मंड तर आहेच रॉ त्याच्यामध्ये, ते पण रोस्टेड आल्मंड्स आहेत. तसेच ब्राझिलियन नट्स आहेत, मॅकेडेमिया नट्स आहेत, पिकन नट्स आहेत. आता हे बघा हा आपण म्हणतो ना पिकन नट्स, तुम्ही बघू शकता. आता हा आपण पिकन नट्स घेतला आहे. आता हा याचा एक कण बारीक कण घेतला. हा बघा हा तुम्ही बघू शकता, हा मी कण घेतला आहे. हे बघा हे बघा हा आता इथून झाला. आता आपण इथून दाखवूया परत. हा बघा जितक्या वेळा प्रेस करणार तितक्या वेळा ऑइल निघणार. ही क्वालिटी आहे आपल्या ड्रायफ्रुट्स मध्ये. म्हणून मी सांगतो ना हे पिकन नट्स आहे, म्हणजे हे अक्रोड पेक्षा 10 पटीने स्ट्रॉंग, 10 टाइम्स मोर एक्झॉटिक दॅन युअर वॉलनट्स. तर ही क्वालिटी आहे.
असे तुम्हाला बाकीचे प्रोडक्ट्स पण मिळतील. जसं आता आपण बघूया, हा मनुका, ज्याला आपण म्हणतो काळे मनुका. आता तुम्ही बघू शकता हे काळे मनुके आहेत. हा आपण एक मनुका घेतलाय, हा बघा, हा किती रसाळ आहे बघा. हो, ही क्वालिटी आहे. म्हणजे मी म्हणतो ना, तुम्ही जर द्राक्ष खाताय तर द्राक्षातला रस कुठे जाणार, त्याच्या आतच येणार ना, म्हणून तर ते ड्राईड आहेत. आणि गोडवा बघा, ही क्वालिटी आपल्याकडे आहे. तर ते तुम्हाला इकडे लिकाना ड्रायफ्रूटच्या शॉपमध्ये व्हिजिट केल्यावर, कारण कसं आहे, मी व्हिडिओमध्ये कितीही सांगितलं, तुम्ही बघितलं, पण जोपर्यंत तुम्ही पर्सनली एक्सपिरियन्स करत नाही, ही अशी वस्तू तुम्हाला बघायला मिळत नाही. तसेच तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे बेरीज बघू शकता. क्रॅनबेरीज आहेत, ब्लूबेरीज आहेत, चेरीज आहेत, आणि ह्याचं प्लम्स महत्त्व आहेत. सांगा ना, जे तुम्ही मला सांगितलं होतं. प्रून्स जे असतात ना, पोटाच्या विकारांसाठी, ब्लोटिंगचा इश्यू आहे, तर त्या सगळ्यांसाठी प्रून्स सर्वात बेस्ट असतात. कारण खूप लोकांना, खास करून लेडीज लोकांना, ब्लोटिंगचे इश्यूज भरपूर असतात. लिव्हरचे इश्यूज असतात, तर किडनीचे इन्फेक्शन्स असतात. त्या सगळ्यांसाठी प्रून्स खूप गुणकारी आहे. पण आता मी हे फळांबद्दल तुम्हाला सांगितलं, पण जोपर्यंत तुम्ही वापरत नाही पर्सनल, कारण रिझल्ट बॉडी टू बॉडी, पर्सन टू पर्सन चेंज होतो. तसेच तुम्ही बाकीचे दुसरे पण प्रोडक्ट्स आहेत जे मी तुम्हाला दाखवू शकतो. आता तुम्ही कॅश्यूज मध्ये पण बघू शकता. आता वेगवेगळी रेंज आहे. जसं आपण ब्लॅक पेपर म्हणतो, तसंच कितीतरी प्रकारचे वेगळे वेगळे काजू. हा वेगळे. वेगळा प्रकारचा काजू. त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर आहे, गार्लिक आहे, जिंजर आहे, garlic पुदिना आहे. आणि हे एवढे गार्लिक. सगळे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे काजू हे आहेत का? काजूमध्ये सगळे साईजेस आहेत, वेगवेगळे साईजेस आहेत. तुकडा आहे, 2 पीस आहेत, जशी ज्यांची रिक्वायरमेंट त्याच्या हिशोबाने मग काजू साईजेस. फक्त कोकणातलाच असतो की फक्त वेंगुर्ला काजू, त्याशिवाय दुसरं विकतच नाही. क्या बात. हे कारण- वेंगुर्लेकर साठी खूप मोठी शबास. अभिमानाचं काम आहे. कारण ना वेंगुर्ल्याची. व्हेरी गुड. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय ना, आपलंच प्रोडक्ट आपली लोक का विकत नाही, कारण रेट मिळत नाही. मी म्हणतो आपल्या लोकांना मदत करण्यासाठी आपण काय करू शकतो. चांगली वस्तू आहे आणि जर ती एक्सपोर्टला बाहेर जाऊ शकते तर आपल्या लोकांना काय मिळू शकत नाही. कारण आज खूपशा गोष्टी आहेत ज्या आपल्या भारतातच होतात, पण आपण स्वस्त बघतो म्हणून बाहेरच्या गोष्टी खातो. मी म्हणतो आपल्या वस्तू जर चांगल्या आहेत आणि चांगली वस्तू आपल्याला आपल्याच घरातनं मिळते, ते का नाही सपोर्ट करावं. कारण लोकल पर वोकल आपण म्हणतो, पण आपण त्याला सपोर्ट करत नाही. कारण वस्तू महाग आहे म्हणून. मी म्हणतो इंडियन वस्तू महाग आहे, पण ड्युरेबल आणि क्वालिटी आहे. वन टाइम यूज वाली वस्तू नाही आहे, लॉंग टर्म वस्तू आहे. तर आपलीच वस्तू आपल्याला मिळते तर खावं का नाही, म्हणून आपण वेंगुर्ल्याचा काजू करतो. वेंगुर्ल्याचा कोणता एबी असे काजू? हे सगळे साईजेस असतात. 180, 210, 240, 320, 400, तुकडा, 2 पीस. हे सगळे त्याचे जसे आपल्या क्लासमध्ये रोल नंबर असतात तसे यांचे नंबर्स असतात. ओके. तसे हे वेगवेगळ्या रेंजचे काजू आहेत. रेंज पण वेगवेगळी रेंज. साईज फरक होतो, क्वालिटीमध्ये काहीच फरक नसतं. साईज फरक होते, त्याच्यामुळे प्राइस फरक होते. तसंच बदामामध्ये पण तुम्ही बघू शकता ही रेंज ऑफ बदाम्स आहेत. तसेच पिस्ता आहेत. पिस्तामध्ये मी तुम्हाला दाखवतो. हा तुम्ही बघू शकता. आता पिस्त्याची साईज हे बघ, इकडे बघून तुम्ही बघू शकता की त्याचा कलर आणि टेक्स्चर कसं आहे. तर तुम्हाला एक अंदाज येईल की क्वालिटी, ती टेस्ट आहे, सॉफ्टनेस आणि त्याचा कलर, तो महत्वाचा आहे. हे सॉल्टेड नाही आहेत ना, हे प्लेन आहे. हे प्लेन. तसेच आपण सॉल्टेड मध्ये पण आहेत. हे बघा, हे तुम्हाला सॉल्टेड मध्ये तुम्ही आता त्याचा गर दाखवू शकता की त्याची साईज काय आहे. केवढ्या मोठ्या साईजचा तो पिस्ता आहे. तर ही क्वालिटी तुम्हाला इकडे बघायला मिळते. वाव. क्रंची आहे. हा आवाज होईल ना रेकॉर्ड? म्हणजे हा कुरकुरीतपणाचा आवाज होईल ना रेकॉर्ड? तर तसा क्रंची आहे आणि एक खाऊन तुम्ही थांबू शकत नाही. ती वॉटर माउंटेनिंग जी म्हणतात ना, टेम्पटिंग, ते तुम्हाला त्याच्यामध्ये त्या पिस्तामध्ये मिळून जाईल. तसेच तुम्ही मुखवास मध्ये बघू शकता वेलची. आता मी तुम्हाला एक छोटं एक्झाम्पल वेलचीचं दाखवतो. तुम्हाला फक्त असंच बघायचं आहे. एकदम इथपर्यंत पोहोचला. तर ती क्वालिटी तुम्हाला इकडे बघायला मिळते. तसेच सेम गोष्टी तुम्हाला मसाल्यामध्ये. हा मामरा आहे का? हा मामरा आहे. आणि मामऱ्यामध्ये अजून एक क्वालिटी आहे, मी तुम्हाला दाखवतो. हा तुम्ही बघू शकता. हा साईज बघा आणि कलर बघा. ह्याच्यातून पण सॉइल येतं. येस येस येणार ना. साईज बघा प्रत्येक फळाची. मी ट्राय करू शकतो? हा. ही जी क्वालिटी आहे ना, ही तुम्हाला इकडे लिकाना ड्रायफ्रुट्स मध्ये मिळून जाते. तसंच मी तुम्हाला आता बोललो ना, ऑइल कंटेंट एकदम गोड लागेल. आवाज रेकॉर्ड झाला पाहिजे कुरुम कुरुम. म्हणजे तुम्हाला हे बघा, जसं प्रेस करणार ना तसं ऑइल येणार. हे बघा, हे ऑइल कंटेंट, ही स्पेशालिटी आहे इराणी मामल्याची. तर अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला जर अनुभवायचे असतील तर तुम्ही लिकाना दादरच्या पेजला किंवा शॉपला व्हिजिट करून पण बघू शकता. तसंच आपल्यामुळे
हा हे हिमालयन गार्लिक आहे, ज्याला आपण एक पाकळी लसूण पण म्हणतो. कफ, वात, पित्त, वाताच्या गाठी, शुगर, बीपी, कोलेस्ट्रॉल, व्हेरिकोवेन्स आणि अस्थमा सगळ्यांवरती काम करणारा एकमेव फळ आहे. तसेच ब्राझिलियन नट्स आहेत, ज्यांना थायरॉइड, पीसीओडी, न्यूट्रस रिलेटेड इश्यू आहेत त्याच्यासाठी चांगले असतं. जसं मी प्रून सांगितलं, ब्लोटिंगचे इश्यूज वगैरे आहेत, ब्लॅडरचे इश्यूज वगैरे आहेत, त्यासाठी चांगलं असतं. असे वेगवेगळे नैसर्गिक प्रोडक्ट आहेत जे नेचर. सकाळी 2 पाकळ्या, सकाळी अनुषपोटी 2 पाकळ्या खायच्या, साल काढून चावून खायच्या. खाल्ल्यानंतर 5 मिनिटं पाणी पिऊन घ्या. त्याच्यानंतर तुम्ही महिनाभर पण वापरलं किंवा 21 दिवस वापरलं तरी तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसतात. असे आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत जे निसर्गाने दिले, त्याला आपण काही करत नाही, फक्त लोकांपर्यंत ते प्रोडक्ट्स आपण आणतो, ते कर्तव्य आपण करतो. आणि ते आहे ना एक तुम्ही बोललात लेह लडाख वरनं आणलेलं आहे सिबकथॉर्न. सिबकथॉर्नचा आता स्टॉक संपलेला आहे. फक्त मी सांगू शकतो की ते एकमेव फळ आहे जे -40 डिग्री टेम्परेचर मध्ये लेह लडाख मध्ये असतं आणि हाय अमाऊंट ऑफ व्हिटॅमिन सी. म्हणजे 20 आवळा खाल्ल्यानंतर आणि 10 ग्लास मोसंबी ज्यूस प्यायल्यानंतर जेवढं व्हिटॅमिन सी तुम्हाला मिळतं तेवढं त्या फळामध्ये तत्व आहे. असे मल्टिपल हेल्थ बेनिफिट्स आहेत. गॅस्ट्राईटसाठी चांगले आहे, कॅन्सर ट्रीटिंग सेलसाठी चांगले आहे, ओमेगा 3, 5, 6, 7, 9, B12 असणारं एकमेव फळ आहे जगामध्ये, ते आहे सिबकथॉर्न. ते सुद्धा आपल्याकडे असतं, पण सध्या आता ते वेटिंग मध्ये आहे. म्हणजे स्टॉक आला की स्टॉक राहत नाही, त्याची करंट पोझिशन तशी आहे. तर असे सगळे प्रोडक्ट्स आहेत. तसं बघायला गेलं तर आपल्याकडे मिक्स फ्रूट आहेत, लाकडी घाण्याचे तेल वगैरे असतात. हे पण तुमचंच आहे ना? हा, हे लाकडी घाण्याचं तेल आहे, गिरगाईचं तूप आहे, जसं मी तुम्हाला दाखवलं. ही फुल रेंज ऑफ प्रोडक्ट्स तुम्हाला इकडे बघायला मिळतील. हे व्हेजिटेबल्स पण हा, आहेत, हे व्हेजिटेबल्स व्हायरल प्रोडक्ट आहे त्यांचं. आणि हे ओजी आहे, म्हणजे एकदम ओरिजिनल प्रोडक्ट आहे. याचा मागे मी एक व्हिडिओ बनवला होता, पण हा इकडनं ऍक्च्युली हे प्रोडक्ट बाहेर गेलेलं आहे आणि मला वाटतं की इथून गेल्यानंतर मग ते सगळेजण आता वापरतायत. याला महाराष्ट्राची कमाल, मराठी मुलाची कमाल म्हटली. म्हणजे मी म्हणतो ना की आज पोरांना, प्रत्येकाला, की आपण फ्री बसलो तर मंचिंगसाठी टीव्ही वगैरे बघताना, मॅच बघताना किंवा कार्टून बघताना पोरं पण चिप्स खावं असं म्हणतात. तर मी तुम्हाला सांगतो की आज ही वस्तू मी तुम्हाला दाखवतो की याच्यात काय काय फ्रुट्स आहेत. पहिलं भेंडी, हे सगळ्यांनाच माहिती असेल, बी फॉर भेंडी. हे काय? फरसबी. क्या बात आहे. बघा तुम्ही व्हरायटी बघा. बीट पण आहे का? ह्याच्यानंतर गाजर, हे गाजर आहेत. हे सुरण आहे. सुरण? हा, तसे असं मला वाटलं फ्रेंच फ्राईज असतं ना, बटाटा. बटाटा नाही, बटाटा सोडून, कारण बटाटा तर सगळेच विकतायत ना. हे बघा, हे आहे तुमचं बीटरूट. असे वेगवेगळे फळ तुम्हाला इकडे बघायला मिळतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काकडीपासून सगळं येऊन जातं. तर हे सगळे फ्रुट्स, म्हणजे कसं आहे ना, मुलांना चिप्स न देणं आपल्याला पण आवडत नाही. काय 10 वस्तू सॉलिड, त्याच्यामध्ये पण वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. क्रीम अँड ऑनियन आहे, पेरी पेरी आहे. अशा सगळ्या गोष्टी आणल्यात की जे बटाट्याचे चिप्स अवॉइड करून तुम्हाला त्याचं ऑल्टरनेटिव्ह फक्त व्हेजिटेबलमध्ये, म्हणजे खास करून लेडीज लोक म्हणतात घरातल्या गृहिणी, अरे की पुराणा चिप्स खातात, त्याचं ऑल्टरनेटिव्ह काय, म्हणून आपण व्हेजिटेबल, तेच फळं, जे भाज्या जे तुम्ही देत होतात पण ते खात नव्हतं, त्याला आपण चिप्सच्या प्रकारे तुमच्याकडे प्रेझेंट केलेलं आहे. तर म्हणजे पौष्टिक आहार मुलांच्याही पोटात जातात आणि तुम्हालाही आनंद की बाबा पोरं चांगलं पौष्टिक आहार खातात. अशा सगळ्या गोष्टी आपण आणल्या. फणसाच्या बियासारखे हे ब्राझिलियन नट्स आहेत. ब्राझिलियन. येस. थायरॉइड, पीसीओडी आणि युटरससाठी सगळ्यात गुणकारी असणारा फळ म्हणजे हे. म्हणजे तुम्ही टेस्ट करून पण बघू शकता. जिथे तुम्ही बाईट मारलं तिकडे ऑइल आलं असेल बघ. तर हा जो ऑइल आहे ना, तो थायरॉइडच्या ग्लँडसाठी खूप इफेक्टिव्ह असतो. तुम्ही बघू शकता. ते असं पण दाखवू शकतो आपण. हे बघा, आता हे घेतलं ना आपण, हे बघ, जिथे प्रेस करणार तिथे ऑइल येणार. हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघताय. म्हणजे हे सगळे निसर्गाने दिलेली फळं आहेत जे आपल्याला माहिती आहे. कसं खायचं? हे सकाळी सकाळी अनुषपोटी घ्यायचं असतं. लोक विचारतात की सकाळी अनुषपोटीच का घ्यायला पाहिजे, सगळे कॉमन प्रश्न आहे. तर मी म्हणतो, जेव्हा तुम्ही रात्री जेवता आणि सकाळी उठता त्या वेळेच्या मध्ये आपलं शरीर काम करत असतं. आपण झोपतो, हार्ट काम करतंय, ब्रेन काम करतंय, लंग्स काम करतंय, किडनी काम करते, कम्प्लीट बॉडी फंक्शनिंग होऊन होऊन ते दमलेलं असतं. तर सकाळी त्याला एनर्जी पाहिजे असते. बरोबर. आपण काय करतो, कोमट पाणी पितो किंवा नॉर्मली आपण चहा पितो. मी म्हणतो म्हणून या सगळ्या गोष्टी द्यायच्या असतात, कारण शरीर दमलेलं असतं, त्याला एनर्जी पाहिजे असते, म्हणून त्या गोष्टी खायच्या. कुठच्याही गोष्टी फोर्सफुली नाही, पण का वापरावे आणि त्याचं प्रमाण किती असावं ते महत्वाचं आहे. तर अशा सगळ्या गोष्टी. ड्रायफ्रुट्सची अनेक दुकानं कव्हर केली आहे, पण ज्याला खरी जाण आहे ना त्यांना आज भेटते मी. सो ती एक गोष्ट खूप भारी आहे. म्हणजे ड्रायफ्रूट तर सगळे विकतात, भरपूर जण विकतात, पण त्याचे फायदे काय आहेत, त्याचं जाणकार कोण असेल तर ते आपले महेश दादा आहेत. आणि खरंच मला खूप भारी वाटतं की एखादा मराठमोळा माणूस दादरसारख्या ठिकाणी, आज जितकी दादरमध्ये स्पर्धा आहे त्या ठिकाणी आपलं मराठमोळं दुकान आहे आणि ते सुद्धा एवढ्या जाणकाराचं आहे. त्याच्यामुळे खूप अभिमान आहे दादा तुझा. नाही, मला पण त्या गोष्टीचा खूप आनंद होतो की आपण
कोणाच्या तरी लाईफमध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करतो. कारण आज ह्या गोष्टी प्रत्येकाच्या किचनपर्यंत जातात आणि किचनमधून त्या शरीराला कन्झ्युम होत आहेत. तसंच मी आज सांगतो, आज इतकी जण आपल्याला भेटायला येतात. तुम्ही बघू शकता की मोठे मोठे कलावंत पासून सगळे आपल्यापर्यंत ह्याच्यासाठी भेटायला येतात ना, की त्यांना पण त्या गोष्टी आवडतात जे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आज सोशल मीडियाच्या थ्रू त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत. तर मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो, कारण तुमच्या सगळ्यांची मेहनत आहे जी आम्ही तिथपर्यंत घेऊन जातोय. कारण तुम्ही जर नसतात, तुम्ही एक माध्यम आहात, तुम्ही एक पायरी आहात ज्यांच्या थ्रू आम्ही तिथपर्यंत पोहोचतोय. तर मी सगळ्यांना एकच सांगू शकतो की हे मेसेज किंवा व्हिडिओ ज्यांच्याकडे पोहोचत असेल आणि हे त्यांना पोचवा ज्यांना खरोखर या गोष्टींची गरज आहे. कारण आपण थोडी आपली हेल्थवर काळजी घेतली ना, ह्याचे भरपूर बेनिफिट आणि रिझल्ट आपल्याला बघायला मिळतील. तुम्ही बघू शकता हे सगळे कलावंत आपल्याकडे काय येतात ह्याच्यासाठी, कारण आपण एक गोष्ट आहे माहिती आणि प्रोडक्ट आणि क्वालिटी ह्याच्यावरती काम करतो. क्या बात. आणि हे सीड्स वगैरे पण असतात ना तुमचे? सीड्स मध्ये पण तुम्हाला फुल रेंज ऑफ सीड्स मिळून जाईल. पंपकिन सीड झाले, सनफ्लॉवर सीड झाले, वॉटरमेलन सीड झाले, कुकुंबर सीड झाले, चिया सीड झालं, फ्लॅक्स सीड झालं. ह्या सगळी रेंज तुम्हाला बघायला मिळेल. फक्त एवढंच आहे, थोडा वेळ काढून दादरच्या स्टोअरला व्हिजिट करा, जेणेकरून ही सगळी माहिती जी आम्ही दिली आहे तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता, मखाण्यापासून सगळ्या प्रोडक्ट्स पर्यंत. क्या बात. आणि ह्याचबरोबर त्यांच्याकडे गरम मसाले सुद्धा मिळतात, इथे दिसतात मला. हे बघा, हा, चारोळी आहे, गरम मसाले आहेत, हे सगळे रेंज डिंकापासून सगळे रेंज. डिंकापासून सगळे तुम्हाला गरम मसाले पाहायला मिळतात. हे सगळं जर तुम्हाला खरेदी करायचं असेल ना, तर आपल्या लिकानट ड्रायफ्रुट्स या दुकानामध्ये तुम्हाला यायचंय, व्हिजिट करायचंय आणि आपल्या मराठमोळ्या दुकानातून ही सगळी खरेदी करायची आहे. का? कारण की इथे तुम्हाला तुमच्या हेल्थनुसार ते ड्रायफ्रूट सजेस्ट करतात. आणि मुळात हे पण मी मगातपासून हे पण बघत होते की तुम्ही त्यांना हे पण विचार, तुम्हाला डॉक्टरने सजेस्ट केलंय ना, तर तुम्ही घ्या, उगीच हे घेऊ नका, ते घेऊ नका, तुम्हाला काय आहे, कोणता त्रास होतोय, मग त्याचं महत्त्व सांगून ते इथे त्यांच्याकडे येणाऱ्या कस्टमर सोबत गप्पा मारून त्यांना सांगत होते. ते फुटेजेस सुद्धा मी घेतले आहेत, ते मध्ये मी तुम्हाला दाखवेन या व्हिडिओच्या माध्यमातून. तर थँक्यू, तुम्ही आज मला वेळ काढून तुमचा अमूल्य वेळ दिला आणि ते छान माझ्या सखी प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचवता आली. सो मी तुम्हा सगळ्यांना आवाहन करेन की ते या आणि आपल्या मराठमोळ्या दुकानातून खरेदी करा. A1 क्वालिटीचे तुम्हाला ड्रायफ्रूट्स हवे असतील तर तुम्हाला फक्त आणि फक्त लिकानटमध्ये मिळेल. आणि दादरमध्ये एकमेव मराठमोळं ड्रायफ्रूट्सचं दुकान आहे असं मी म्हणेन. आणि इथे या आणि ही खरेदी नक्की करा. खूप छान क्वालिटीचं ड्रायफ्रूट तुमच्या खिशाला परवडणाऱ्या किमतीमध्ये इथे मिळतात. सो नक्की या आणि खरेदी करा. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या लोकमत सखीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा. थँक्यू सो मच.